नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य हा कसा पाहिजे? पहिला प्रश्न मी तर पहिलं जनतेला आवाहन करीन का आपण लोकतंत्र वाचायचं कधी असं आपल्याला तर सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करा, हे पहिलं मी आवाहन करीन। राहिलं विकासाची गोष्ट, आपला जिल्हा परिषद सदस्य कसा हवा किंवा पंचायत समिती सदस्य कसा हवा, आपल्याला जिल्हा परिषद सदस्य असा हवा जो रोड, पाणी, रस्ते, लोकांच्या समस्या याचं निवारण करेल असा आपला सदस्य पाहिजे। कारण तर सदस्याचं कामच ते असतं। आणि राहिली दुसरी गोष्ट पंचायत समितीचं काम काय असतं, कवा त्यानं शेतकऱ्याचे प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे। म्हणजे जसं की रस्ते, गायगोठा, त्याचं विहीर, हे असे जे पांढर रस्ते, लोकांचे बिलं थकलेले हे त्यानं त्याचं निवारण केलं पाहिजे। आणि जास्तीत जास्त लोकांच्या कशा समस्या सोडता येईल त्याच्यावर त्यानं लक्ष केंद्रित केलं पाहिजे। आतापर्यंत भरपूर पक्षाचे उमेदवार तुमच्याकडे येऊन गेलेत, तुम्हाला असा कोणता उमेदवार वाटला की तो खरंच गावचे प्रश्न सोडवण्यास सक्षम आहे? मी काँग्रेसचं काम करतो, त्याच्यामुळे मी तर माझ्या पक्षाचं नाव घेईन। पण मी जनतेला आवाहन करतो की आपली बुद्धी व्यवस्थित वापरून, लोकांचं चार चौघाचं न ऐकून, स्वतःचा बुद्धीचा विवेकचा वापर करून जास्तीत जास्त मतदान करण्याचा प्रयत्न करा। आजूबाजूच्याला बी मतदान करायला करा। आणि आपला उमेदवार कसा आहे याच्यावर डिपेंड करतं। काही उमेदवार मतदान म्हणून मारायचं, जातीभेद करून मतदान मारायचं, यानं विकास होत नाही। तुमच्या गावातील भरपूर अशा समस्या आहेत, 9-10 वर्षापासून निवडणुका नाही झाल्या, आता निवडणुका होत आहेत। अशा कोणत्या प्रमुख समस्या आहे की जे तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत सदस्याकडून अपेक्षित ठेवता? सगळ्यात मोठी समस्या फक्त पगाराची आहे, महिलाची, बुजुर्ग वयस्कर महिला। दुसरी गोष्ट गायगोटे, इरी, याची लय समस्या आहे, प्रत्येक गावात समस्या आहे। कारण की याची बीड थकलेले आहे, कोणाचा हप्ता मिळत नाही, कोणाला पैसे मिळत नाही, हे सगळ्यात जास्त अपेक्षा हीच आहे याच्याकडून। शेतकऱ्यांचे बी काही प्रश्न असतात, गावामध्ये शेतकरी असतात, शेतकऱ्यांच्या पांढर रस्त्याचा प्रश्न आहे, ते कसं तुम्ही? हा ना, ते पांढर रस्त्याचं काय आलं, काही ठिकाणी अर्धवट पांढर रस्ते झाले, मंजूर मिळाले, त्याच्या तांत्रिक अडचणी येत्या, त्यानंतर इंजिनियर तिथं पाहत नाही, बिडोला वेळ देत नाही, त्याच्यानंतर रोजगार सेवक सापडत नाही, वर तिथं गेल्यास नंतर बी ते पैसे मिळत नाही। या ज्या समस्या आहे, हे पंचायत समिती सदस्य निवडून आलेले त्यानं ते काम करावं, ही सगळ्याची अपेक्षा आहे। तुमच्या गावातील नागरिकांना काय आवाहन करणार? मी नागरिकाला असं करेल का जास्तीत जास्त मतदान करा आणि चांगला माणूस निवडून आणा, जेणेकरून आपल्या पूर्ण गावाचं, गणाचं, सगळ्याचं हित चांगलं होईल। तुम्ही जसं आता सध्या सांगितलं की तुम्ही काँग्रेस पक्षाशी निगडीत आहात, तर तुमच्या काँग्रेस पक्षाचे कोणते उमेदवार आहेत? कोण आहेत उमेदवार? आमचे उमेदवार आहे उमर खुर्शीद शेख आहे, गांधी गानातून येते। तर आता त्याचं काम आता नवीन आहे, जोश आहे, आज 22-23 वर्षाचे आहे ते सगळ्यांना त्याच्याकडून अपेक्षा आहे का त्यानं चांगलं काम करावं, लोकांची अपेक्षा आहे का त्यानं व्यवस्थित हे करावं, वयानुसार तर करतीलच, मला असं अपेक्षा आहे। आणखीन कोण आहेत सदस्य? आमच्याकडे नाबदे, अशोकराव नाबदे आहे, ते जिल्हा परिषद सदस्य आहे। अजून पण दुसऱ्याच्या पक्षाचे त्याच्यानंतर संजय शिंदे, ते राजेश भीमराव खाडे। मी काँग्रेस सरचिटणीस आहे जिल्हा युवक काँग्रेसचा, आणि तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा आहे। हे ना कार्य तर समजा तेच आता पहिली टर्म असल्यामुळे कार्य तर अजून केलेलं नाही आहे, पण आम्हाला अपेक्षा, मी पक्षाचा एक हे असल्यामुळे, पदाधिकारी असल्यामुळे मला अपेक्षा त्यांनी चांगले कामं करावं लोकांचे। आणि माझी अपेक्षा ही नाही, इच्छा बी आहे आणि माझा विश्वास बी आहे की ते येणाऱ्या काळात भविष्यात चांगलं व्यवस्थित काम करतील। ते त्याची लढत कोणाशी राहणार आहे सर? आता आमच्या काँग्रेस पक्षाची लढत शक्यतो बीजेपी सोबतच आहे। सैन्याच्या जिल्हा परिषद वरच्या गटासाठी शिवसेना सोबत आहे, खालच्यासाठी बीजेपी सोबत आहे आमचे।